आज आपण भौमितिक आकाराचे शिरोबिंदू, बाजू व कोन यांचं वाचन शिकणार आहोत. हा आहे चौरस. चौरसाला 4 शिरोबिंदू आहेत, 4 बाजू आहेत आणि 4 कोन आहेत. चौरसाचे 4ही कोन काटकोन आहेत. आता हे जे चौरसाचे 4 बिंदू आहेत त्या प्रत्येक बिंदूला मी नावं देते. बिंदू अ, बिंदू ब, बिंदू क, बिंदू ड. आता या बाजूंचं आपण वाचन करूया. 2 लगतचे बिंदू घेऊन आपण बाजूचं वाचन करूया. बाजू अ ब, बाजू ब क, बाजू क ड, बाजू अ ड या चौरसाच्या 4 बाजू आहेत. चौरसाला 4 कोन आहेत. कोन अ, कोन ब, कोन क आणि कोन ड. चौरस अ ब क ड हे या चौरसाचे वाचन. आता आपण आयताबद्दल माहिती मिळवूयात. आयताला 4 शिरोबिंदू, 4 बाजू आणि 4 कोन आहेत. आयताचे 4ही कोन काटकोन आहेत. आता आयताचे जे 4 बिंदू आहेत या बिंदूंना मी नावं देते. शिरोबिंदू ग, शिरोबिंदू म, शिरोबिंदू भ आणि शिरोबिंदू न हे आयताचे 4 शिरोबिंदू. आता आयताच्या 4 बाजूंचं आपण वाचन करूया. बाजू ग म आणि बाजू न भ या आयताच्या समोरासमोरच्या 2 मोठ्या बाजू आहेत. बाजू ग न आणि बाजू म भ या आयताच्या समोरासमोरच्या 2 लहान बाजू आहेत. आता आपण कोनांचं वाचन करूया. आयताला 4 कोन आहेत. कोन ग, कोन म, कोन भ आणि कोन न. आयत ग म भ न असे याचे वाचन करतात. आता आपण त्रिकोणाबद्दल माहिती मिळवूयात. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू, 3 बाजू आणि 3 कोन असतात. त्रिकोणाच्या 3 शिरोबिंदूंना मी नावं देते. बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी. आता या त्रिकोणाच्या 3 बाजूंची नावे वाचूयात. बाजू ए बी, बाजू बी सी आणि बाजू ए सी या त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत. कोन ए, कोन बी, कोन सी हे त्रिकोणाचे 3 कोन आहेत. त्रिकोण ए बी सी असे याचे वाचन करतात.